आता मी तुम्हाला असं म्हटलं की समजा मी तुम्हाला पुणे शहराचं पोलीस महासंचालक पद बहाल केलं आणि तुम्हाला 1 वर्षभर आता कालावधी दिलेला आहे. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करता येईल असं काही लोकांना असं तर सांगा. सगळ्यात पहिलं मला असं वाटतंय की या महिलांची सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे. त्यांना न्याय कसा मिळेल हे मी नक्की बघेन. व्यवस्थेमध्ये कुठेही भ्रष्टाचार असेल तर तो कसा थांबवता येईल ह्याच्यासाठी ठोस पावलं मी नक्की उचलेन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्यामध्ये बदल घडण्याच्या दृष्टीने जे करता येईल ते करेल. कारण कायदा अतिशय अस्पष्ट आहे. बायकांना गुन्हेगार समजणार आहे जरी त्या गुन्हे कुठलेही करत नसले तरी. धंदा करणं हा जरी कायद्याने गुन्हा नसला तरी तो मान्य पण नाहीये. त्यामुळे ही जी अस्पष्टता आहे कायद्यातली ती दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. आणि जे जबरदस्ती करतात जे शोषण करतात त्यांना कडक शासन होईल याच्याकडे मी नक्की लक्ष देईन. ताई मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा व्यवसाय पूर्णपणे बंद करता येईल का असं तुम्हाला वाटतं का, किंवा समाजाला ह्याची काही प्रमाणात आवश्यकता आहे का? म्हणजे ह्याच्यात मतमतांतर भरपूर आहेत. मला तुमचं मत आहे काय? मी नेहमीच हा विषय जेव्हा येतो चर्चेत येतो किंवा विचारांमध्ये येतो तेव्हा हाच विचार पुन्हा पुन्हा मी मांडायचा प्रयत्न करत असते की हा व्यवसाय असावा का नसावा हा प्रश्न विचारून काही होणार नाहीये. कुठल्याही व्यवसायासारखं ह्याचं स्वरूप आहे. जोपर्यंत मागणी आहे तोपर्यंत पुरवठा होणार ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, या व्यवसायाला मान्यता मिळावी की नाही हा पण एक वेगळा विषय आहे. पण हा आपला इतिहासापासून जो व्यवसाय आहे जो आज तागायत स्वरूप बद्दल पण बंद झालेला नाहीये, तो बंद होईल की नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा किंवा व्हावा नाही व्हावा या चर्चेत पडण्यापेक्षा मला असं वाटतंय तो आहे. ह्याच्यामधल्या व्यक्तींचं अस्तित्व आहे. या व्यक्ती माणूस म्हणून आपण बघण्याची गरज आहे. हे मला जास्त महत्वाचं वाटतं. दुसरी गोष्ट, समाजाला ह्या व्यवसायाची गरज आहे का? जर गरज नसती तर हा चालू राहिला नसता. हे सिंपल माझ्या दृष्टीने बरोबर मी ह्या पद्धतीने बघते. मग याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून का बघतात लोक? कारण ते अनैतिक समजलं जातं. म्हणजे आज लैंगिक सेवा देणं विवाह संस्थेच्या बाहेर हे आपल्याकडे अनैतिक समजलं जातात. त्याच समजातून हे सगळं चाललंय. दुसरं म्हणजे ह्या बायका बिघडवतात, आमच्या घरातल्या पुरुषांना नादी लावतात, हे जे म्हटलं जातं आपल्याकडे फार सोपी पितृसत्ता जी आहे ना त्यांनी सोपं केलेलं आहे सगळ्यांना की ते सगळ्या गोष्टी बाईवर ढकलायच्या की ते सोपं झालं. आज पुरुष तिथे येतात, बायका घरात येऊन कुठल्याही पुरुषांना घेऊन येत नाहीत. हे बघतो का आपण किंवा हे समाज बघतो का? मला असं वाटतं हे स्वतः समाजाने बघितलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की ही अशी कम्युनिटी, असा समुदाय आपल्या समाजाचाच भाग आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बायकांना ज्या पद्धतीने वागवलं जातं, ज्या पद्धतीने माणसाच्याही माणूसपणाच्या लेव्हलला पण बघितलं जात नाही, तो कधीतरी समाजाची रचना बदलायला सुरुवात होईल असं मला वाटतं. ताई तुम्ही आता ह्या सहेली संघामार्फत काम करताय छानपैकी, तर मला असं विचारायचं आहे की सरकारने अशा काही योजना ह्यांच्यासाठी आणल्यात का आणि त्या त्यांच्यापर्यंत जातात का? म्हणजे एंड लेवलपर्यंत जातात का? आणि अशा आहेत का काही योजना? नाही, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अशा काहीही योजना नाही आहेत दुर्दैवाने, म्हणजे स्पेसिफिकली त्यांच्यासाठी. पण ज्या निराधार एकल महिला किंवा गरीब वर्गातील महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत तिथे यांना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. पण त्याच्यात 2 मुख्य अडचणी येतात. एकतर ह्या महिला स्थलांतरित आहेत, म्हणजे त्या इथल्या नाही आहेत, त्या दुसऱ्या राज्यातनं आलेल्या असतात किंवा पुण्यातल्या नाही आहेत, महाराष्ट्रातल्या दुसऱ्या भागातनं आलेल्या असतात. त्यांच्याकडे जी आवश्यक लागतात ती कागदपत्र असतील ह्याची काही केवायसी नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा कुठल्याही पेन्शन स्कीमसाठी अप्लाय केलं किंवा गरीब वर्गासाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी जर आपण अर्ज दिला तर ह्यांचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. आता हे कोण द्यायचं आणि कशाच्या बेसिसवर इन्कम ठरवणार हा एक भाग झाला. ज्या निराधार योजनेसाठी अप्लाय केलं तर तिथे मागितलं जातं जे नियमावलीत नाहीये बरं का, खरं म्हणजे तिथे मागतात कागद की तुम्ही कुठून, म्हणजे सरकार
च्या डिपार्टमेंटकडनं मी वेश्या व्यवसाय थांबवलाय असं सर्टिफिकेट आणा. आता हे कोणी द्यायचं? म्हणजे कसं आहे ना की व्यवस्था एक आहे, पण ज्यांना खरंच जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोचेल का? तर नाही. ती जी आपली सगळी मधली ब्युरोक्रॅटिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये या सगळ्या योजनांचे 12 वाजतात आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ती पोचत नाही. पोलीस किंवा प्रमोद, आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून सरकारी यंत्रणामधलं जर कोणी बघत असेल तर आपण असा विचार करूया की यातनं काहीतरी चेंजेस होतील किंवा त्यांनी बाबा. काहीतरी मार्ग यातून काढावा. किंवा काहीतरी एक पॉझिटिव्हनेस यातनं निघावं, सोपं सुटसुटीत काहीतरी करावं. नाही, कारण इच्छाशक्तीचा अभाव आहे, खरंच सांगते. म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा आणि पूर्ण अभाव आहे. यांच्याकडे माणूस म्हणून बघावं. बघायला बरोबर पाहिजे. म्हणजे माझा तोच प्रश्न होता की पोलीस आणि प्रशासन कितपत सहकार्य करतं बाबा राजकारणी पण असेल ना, राजकारणी पण आहेत नाही की त्यांचं सहकार्य असायला सहकार्य पाहिजे. या सगळ्याचं उत्तर हो आणि नाही असंच आहे. कारण पोलिसांच्या बाबतीत म्हटलं तर पोलीस ती व्यक्ती म्हणून कसं ह्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात. कारण पोलीस ही एक व्यवस्था म्हणून जर बघितलं तर त्यांना कायद्याची अंमलबजावणी करायला लागते. मग तो कायदा कसा वापरायचा हे त्यांच्या हातात असतं. कायदा कुठल्याही प्रकारे बायकांना व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना न्याय देणारा नाहीये, त्यांना गुन्हेगारच समजणारा आहे. त्यामुळे व्यवस्थेचा बायकांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी उपयोग होईल का, तर हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हे आहे. राजकारणी लोक म्हणा किंवा शासन म्हणा, नाही, प्रश्न काय होता की अशी काही एखादी घटना घडली तर पोलीस तुमच्या तरी मदतीला येतील. तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय बाबा. नाही, बायकांच्याही मदतीला येतात. म्हणून म्हटलं की त्या व्यक्तीवर पण खूप अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्ती पोलीस म्हणून जेव्हा इथे येते तेव्हा ती कशी आहे त्याच्यावरती खूप अवलंबून करतात, मदत आहे. असे हो अनेक पोलीस ऑफिसर येतात, अजूनही असतात की जे कुठल्याही प्रकारे महानगरपालिका असेल. महानगरपालिकेचं प्रश्नचिन्हच आहे पुन्हा. कारण समस्या अशी आहे की ही वस्ती सगळी ही झोपडपट्टी पण नाहीये. ही झोपडपट्टीचं जी व्याख्या त्याच्यात हे बसत नाही. बरं, ही इतकी दुर्लक्षित उपेक्षित वस्ती असते की इथे महानगरपालिकेचे पण बरेचसे कार्यक्रम चालत नाहीत. जसं आम्ही आता अनेक वर्ष म्हणतोय की अंगणवाडी तुम्ही सगळ्या वस्त्यांमध्ये चालवता, इथे का नाही? तर इथे शासनाची महानगरपालिकेची अंगणवाडी नाही. त्यांनी करायचं ठरवलं तर तुम्ही मदत करा. नक्कीच, प्रश्नच नाही. करायला पाहिजे. कारण इथे NGOज आहेत खूप ज्या मुलांसाठी काम करतात, पण त्या NGO आहेत, त्यांना तुम्ही जोपर्यंत फंडिंग द्याल, त्यांच्याकडे जोपर्यंत संसाधन असतील तोपर्यंत ते काम चालणार. पण यांची कुटुंब व्यवस्था असते का? यांना मुलं असतात ना, मुलं असणार. कारण मूल आणि आई हेच जास्त कुटुंब समजतात बायका. सांभाळतात कसं मग? सांभाळतात म्हणजे अनेक प्रकारे इथे मुलांचं पालन पोषण होतं. महिला मुलांसाठी खूप काळजीपूर्वक गोष्टी करतात, त्यांचं शिक्षण करतात, त्यांना उच्च शिक्षण दिलं जातं, ते चांगल्या ठिकाणी जॉब असेल किंवा त्यांचे व्यवसाय करतील, असे अनेक खूप सकारात्मक गोष्टी बायका करत असतात सतत. कारण ती कुठलीही काम करणारी स्त्री असली ना तरी ती आई आहे. त्यामुळे तेच लॉजिक सगळ्यांच्या बाबतीत लागू आहे. अनेक संस्था आहेत इथे की ज्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी काम करतात. त्यांना म्हणजे सहेलीच्या मार्फत पण आपण अनेक निवासी शाळांना मुलांना पाठवलं जातं. त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि ह्या सगळ्यामध्ये पण आपण मदत करतो. त्यामुळे तसं प्रॉब्लेम येत नाही. कुटुंब जर म्हणलं तर आज ते धंद्याच्या घरात राहणारं तेच कुटुंब आहे त्यांचं. बऱ्याचशा महिलांचं कुटुंब आहे, गावी असतात, महिला जाऊन येऊन पण असतात त्यांच्याकडे. पण त्यांना एका वयानंतर जेव्हा तिला खरंच आधाराची गरज आहे तर ते कुटुंब किती स्वीकारेल हे प्रश्नाचे वेगळाच प्रश्न आहे. पण असं कुणी आहे का की एखादी स्त्री की जिचा मुलगा चांगला डॉक्टर वगैरे झाला? खूप आहेत. एखादी नाही, अनेक आहेत. आमच्याकडे अनेक मुली डॉक्टर झालेले आहेत, वकील आहेत, सरकारी नोकरीत आहेत, पोलीसमध्ये पण आहेत, शासनात म्हणजे सरकारी नोकऱ्या, काही कंपन्या, IT मध्ये बरीचशी मुलं आमची प्लेस आहेत. व्यवस्थित आहेत, म्हणजे काहीच इश्यू नाहीये. आणि आकडा खूप जास्त आहे. खूप नाही म्हणता येणार. कारण त्याच्यात पण काय होतं मी तुम्हाला सांगते की जेव्हा मुलांना स्कॉलरशिपसाठी आम्ही प्रयत्न करतो, मग इंडिव्हिज्युअल डोनर असो, शासनाची स्कॉलरशिप असो किंवा कुठलं CSRचं असो, त्यांना ब्रिलियंट मुलं पाहिजे असतात. मॅक्झिमम मुलं सर्वसाधारण आहेत. मग त्यांना पुन्हा त्यांचं उच्च शिक्षण
ते सगळं मार खाल्लं. आता एवढ्या सगळ्या ह्यातनं सुद्धा काही सक्सेस स्टोरी तुमच्याकडे आहे. खूप आहेत अशी मुलं की जी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पायावर उभी राहिलेत. कोरोना काळामध्ये बाकी ज्या समाजातले घटक आहेत त्यांची खूप दैनावस्था झाली, खूप काय काय झालं. ह्यांचं काय झालं असेल त्या काळामध्ये? आम्हाला म्हणजे खरं म्हणजे आता तुमच्याशी बोलताना हा प्रश्न आम्हाला हे वाटलं की कोरोनामध्ये काय झालं असेल. कारण कोरोनाचं जेव्हा लॉकडाऊनच्या पण आधी जेव्हा कोरोनाबद्दल सुरू झालं तेव्हा बायकांनी स्वतःहून व्यवसाय थांबवला होता. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, HIV मुळे त्यांना व्हायरस माहिती आहे, त्याला प्रतिबंध कसा करायचा हे माहिती आहे. म्हणजे आपल्या घरात सॅनिटायझर मास्क आले नसतील पण त्यांनी म्हणजे हे झालेलं होतं. पण व्यवस्था जी म्हणतो आपण, मग ते शासन असेल अजून काही असेल, पहिलं काय केलं तर इथे एकही कोरोनाचं पेशंट कोविडचं पेशंट नसताना सगळी वस्ती पत्रे मारून सील करून बंद करून टाकली. कारण धारणा तीच, HIV ह्यांच्यामुळे पसरत होता, आता हा कोरोना पण ह्यांच्यामुळे पसरेल. लोकांनी पत्रे मारून बंद केले? नाही, शासन व्यवस्था सगळीकडे पत्रे मारून बंद करून टाकली. म्हणजे आतल्या लोकांनी बाहेर जायचं नाही, बाहेरच्यांनी आत यायचं. पण यांची जेवणा खाण्याची सोय करणे व्यवसायाचा पूर्णपणे थांबलेला. आम्ही कोविडच्या लॉकडाऊनच्या दोन्ही काळांमध्ये केवळ धान्य किंवा जेवण वाटप अखंड तेवढंच काम चाललं होतं. सगळ्या प्रकारचे अनुभव आले, अनेक लोक पुढे आले. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी इथे जेवण वाटायला सुरुवात केली ते गुरुद्वाराचे लोक होते. त्याच्यानंतर अनेक लोक पुढे आली, त्यांनी इथे जेवण वाटणं असेल किंवा धान्य वाटणं असेल, रेशन वाटणं असेल, हे सगळं सुरू झालं. रेशनचा खूप ओघ पण आला, अनेक संस्था पण इथे जोडल्या गेल्या, काही ग्रुप होते, तरुण मंडळ होती इथे, महिला इथे जी लोकल गणपती उत्सव मंडळ आहेत त्यांनी इथे स्वयंपाक किचन सारखं एकत्र सगळ्यांनी जेवण बनवायचं, ते करायचं सुरुवात केली. रेशनचा ओघ येताना असं लक्षात आलं की रेशन तर आहे, शिजवायला गॅस पाहिजे ना. पण कारण पैसा नाही ना, उत्पन्नच पूर्ण थांबलं होतं ना बायकांचं. किंवा आता त्यांना मुलांना हॉस्टेलमधनं आणायचं होतं, जाता येत नव्हतं कारण हा कंटेनमेंट झोन सारखा झाला होता. म्हणजे ही खूप गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये खूप अडचणींना बायकांना सामोरं जावं लागलं, डिस्प्लेसमेंट खूप झाली. म्हणजे हे नोटबंदी, कोविड हे दोन फार मोठे परिणामकारक घटक होते इथे. आणि एकमात्र योजना जाहीर झाली होती जी सुप्रीम कोर्टनी गाईडलाईन दिल्या होत्या की या महिलांना दरमहा 2,500 रुपये मिळावेत त्या काळामध्ये. ते फक्त वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला राबवली ती योजना. त्याच्यामध्ये सरकारी फंड घेऊन काम करणाऱ्या NGOजनी खूप भ्रष्टाचार केला, तिथेही पैशाचा भ्रष्टाचार झाला. ज्या सेक्स वर्कर्सना ते मिळायला पाहिजे होतं सगळ्यांना तो पैसे मिळाले नाहीत. म्हणजे ह्याला माहिती नाही, म्हणजे कोविडमध्ये असे पण प्रसंग झाले. अनेक लोक स्वतःहून की ज्यांनी कधी आयुष्यात रेड लाईट एरिया बघितलेला नसेल, सेक्स वर्कर्स माहिती नसतील, त्यांनी येऊन मदत केली कुठल्याही अपेक्षे व्यतिरिक्त. पण असेही लोक बघितले की एवढंसं काहीतरी धान्य घेऊन यायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ करायचे आणि सोशल मीडियावर टाकायचं. ते तर बऱ्याचदा म्हणजे हे खूप अनुभवलं. म्हणजे त्या महिलांची गोपनीयता, त्यांचं तुम्ही त्यांची ओळख रिव्हील करताय, कॅमेरावरती जाताय, तुम्ही त्यांना सोशल मीडियावर टाकताय, नंतर त्यांचं काय होणार, त्यांच्या मुलांचं काय होणार, ह्याचं काहीही गांभीर्य कोणालाही नव्हतं. असे सगळे अनुभव आले कोविडमध्ये. हा कोरोना काळाचं तुम्ही उत्तर दिलं. पण नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये आमच्याकडं घरी काम करण्यासाठी बायका मिळतात किंवा स्वयंपाक करायला मिळतात, स्वच्छता करायला मिळतात. आता ह्यांना तर टायमिंगच नाही ना काही ह्याचं, काहीच नाही, 24 तास त्यांच्याकडे अशी काही कामं करणारी यंत्रणा किंवा बाहेरचे तर लोक येतच नसतील, काय प्रश्नच नाहीये. इथे सफाईला पण कोणी येत नाहीत. म्हणजे सहेलीचाच एक प्रोजेक्ट चालतो, कारण मनपाचे कर्मचारी मेन रोडवरने जातील कचरा गोळा करून, पण इथं गोळा करणार, इथे आतमध्ये येणार नाहीत. तर आम्ही आता हे 4थं वर्ष आहे आणि अतिशय आनंद होतोय सांगताना की एका CSRच्या मदतीने आम्ही क्लीन रेड नावाचा प्रकल्प राबवतो, ज्याच्यामध्ये 2 उद्देश साध्य झालेत. एक तर पूर्ण रेड लाईट एरिया स्वच्छ होतो, प्रत्येक घरामध्ये जाऊन कचरा आणला जातो, रस्ते झाडले जातात. आज तुम्हाला रेड लाईट एरिया जो
कधी आधी कोणी बघितला असेल आणि आत्ता तर जमीन आसमानचा फरक दिसेल. दुसरा त्याच्यातला असा फायदा आहे की ज्या महिलांना व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी करायचं होतं त्यांना रोजगार मिळालाय. 16 महिला आहेत की जे पूर्ण सफाई कामगार म्हणून त्या प्रकल्पात काम करतात. आणि आता कॉर्पोरेशनचं पण त्याला आम्हाला सहकार्य मिळतंय की ते त्यांची गाडी पाठवणं असेल कचरा भरून घेऊन जायला वगैरे हे सुरळीत झालेले आहेत. छान. त्यामुळे असे पण घरात कामाला असेल, मुलांचे देखभाल असेल किंवा स्वयंपाक हे एकमेकींच्या मदतीनेच केलं जातं. आणि ज्या एका वयानंतर बायकांना इथं व्यवसाय होत नाही, उत्पन्न होत नाही, त्या महिलांना हे काम पैसे देऊन महिला करून घेतात. म्हणजे ती अशी सिम्बायोटिक सिस्टीम त्यांची स्वतःची सिस्टीम केलेली आहे. तुम्ही आता इतकी वर्ष इथं काम करताय, माणसाच्या मनामध्ये गैरसमज असतात किंवा थोडासा अहंकार असतो, सगळं असतं किंवा मानपान असतो, जे आपल्या कुटुंब व्यवस्थेत सुद्धा असतं. आणि मग कधी कधी असं होतं की आपण सगळ्यांसाठी करतोय पण काही उपयोग नाही, सोडून दिलं पाहिजे हे. अशी कधी तुम्हाला कधी वेळ आली का की बस आता यातनं सगळ्यांना बाहेर पडावं? असं होतं. म्हणजे विशेषतः सहेली हे खूप मोठं काय म्हणतो ना आपण काटेरी मुकुट आहे बरं का. म्हणजे बाहेर नेणाऱ्या व्यक्तीसाठी नक्कीच. कारण तुम्हाला संघटनेचा आत्मा जिवंत ठेवायचा असतो. बायकांची संघटना आहे, सेक्स वर्कर्सची संघटना आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचा जो विश्वास आहे किंवा ते जे निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य करायला लागतं. मला काय वाटतंय हे दुय्यम आहे. हा सतत ताळमेळ घालायला लागतो, त्याच्यात दमायला होतं. हे खूपदा झालेलं आहे. म्हणजे एखादा प्रकल्प घ्यायचा तर त्याचं काय करायचं, मग आम्हाला निर्णय घ्यायला खूप वेळ जातो. मग कधी कधी असं वाटतं जाऊ दे ना, मला काय करायचं आहे, तर जे होईल तर होईल, मी जाते. पण जेव्हा मी पुन्हा विचार करते की मग मी इथे आले कशासाठी होते, मला हेच तर करायचं होतं. आणि आज त्या हार मानत नाहीयेत. आज सहेली अनेक अप अँड डाऊन मधनं जाते. रिसोर्सेसच्या बाबतीत असेल, आमच्याकडे फंड्स नसतात, आता काही महिने पगार होत नाहीत, हे सगळं आमच्याकडे चालतं. पण आज त्या हार मानत नाहीयेत. त्या एवढ्या जिद्दीने संघटना मजबूत व्हावी, वाढावी याच्यासाठी प्रयत्न आहेत. तर मी का तक्रार करायची? म्हणजे उलटं मी माझ्या अनेक नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सांगते की तुम्ही जे छोट्या छोट्या टेन्शनसाठी रडता ना, इथं बघा, इथे या, तुम्हाला कळेल की तुम्ही किती प्रिव्हिलेज्ड आहात. पण मग एवढं तुम्ही कार्य करताय, सामाजिक कार्य, तर याचा गौरव किंवा तुम्हाला काही गौरव म्हणून पुरस्कार काही मिळाले का? पुरस्कार मिळालेत, अनेक मिळालेत. स्थानिक अनेक पुरस्कार मिळालेत. म्हणजे समाज गौरव पुरस्कार असेल, सावित्रीबाई फुले मिळालाय, परदेशातनं काही पुरस्कार मिळाले, जसं शॅरॉन मॅक्सवेल अवॉर्ड मिळालं फॉर सोशल इम्पॅक्ट. नाही तर जोसेमरीन फाउंडेशननी पण आम्हाला सहेलीला महिलांच्या सक्षमीकरणासाठीचं अवॉर्ड दिलंय. हे आहे हे. पण महिलांचा आणि त्यांच्या मुलांचा चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, एखादी त्यांच्या मनासारखी गोष्ट झाली, त्यांना न्याय मिळाला, तर ते मोठं पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे जेव्हा समाजाचा दृष्टिकोन बदलेल ते खूप मोठं यश असेल आमच्यासाठी. आणि कायदा बदलेल. कायदा जेव्हा यांना माणूस म्हणून ओळखेल, गुन्हेगार समजणार नाही, तेव्हा मला असं वाटतं ते मोठं यश असेल संस्थेचं. नक्कीच. तुमचा आता आपण सगळा प्रवास ऐकला. 31 वर्ष काम करताय तुम्ही त्याच्यामध्ये. आणि बघ असं मागे वळून बघताना तुम्हाला कितपत समाधान वाटतंय, किंवा अजून काही योजना करायच्या राहिल्यात का, किंवा मला अजून ह्याच्यात काही चेंजेस करायचे, मला अजून हा गोल गाठायचा आहे? नाही, ते आहेच. म्हणजे एक आहे ना की आव्हानं संपत नाही इथले प्रश्न बदलतात पण संपत नाही. म्हणजे तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर शोधलं की दुसरा प्रश्न तयार असतो. तर आता बऱ्याच योजना आहेत सहेलीची, सगळ्यांची मिळून आमची काही स्वप्न आहेत की कुठल्याही प्रकारे पहिलं तर असा विचार आहे की संस्था इतकी स्वावलंबी झाली पाहिजे की बाहेरच्या रिसोर्सेसवरती, बाहेरच्या फंड्सवरती अवलंबून नाही राहायची गरज पडली पाहिजे. ह्याच्यासाठी काय करता येईल? मग आपल्याला कोऑपरेटिव्ह करता येईल का? बायका अनेक वस्तू बनवत आहेत सध्या, त्याची विक्री करून आपल्याला निधी जनरेट करता येईल का? हो, त्यांना प्रशिक्षण दिलंय. मिडकॉननी इथे येऊन प्रशिक्षण दिलंय महिलांना. तर ते आर्थिक मागाच्या प्रश्न आपलं आर्थिक सक्षमीकरण हे आहे. तर हे करता येईल सस्टेनेबल. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे तुम्ही कितीही म्हणलात फंड रेझिंग तरी त्याला एक मर्यादा राहते.
पण जर इथेच किंवा दुसरं एक आम्ही कम्युनिटी किचन चालवत होतो, ते ना नफा ना तोटा बेसिसवर होतं. पण असं एक रेस्टॉरंट की जिथे तुम्हाला वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातले पारंपरिक खाद्यपदार्थ, सच्चे खाद्यपदार्थ मिळतील, असं जर झालं, त्याच्यासाठी जर आम्हाला सपोर्ट मिळाला आणि असं जर रेस्टॉरंट करता आलं, तर मला वाटतं ती खूप मोठी अचिव्हमेंट होईल. आम्हाला बाहेर निधीसाठी जावं लागणार नाही, रोजगार पण तयार होईल. तर ते एक स्वप्न आहे, बघूया त्याचं काय होतंय. पण आहेत म्हणजे अशा अनेक योजना आहेत. आणि अजून त्याच्यात एक जो आता जाणवणारा फरक आहे वेश्यावस्तीत, की जेव्हा मी इथं काम करायला सुरुवात केली साधारण 95-96 ते 2,000-1,000पर्यंत, 2000-2003 पर्यंत बघितलं तर इथे 5,000-5,500 महिला असायच्या. जसं हे HIV काम सुरू झालं, जसं पोलीस रेड इथून बायकांना सोडवण्यासाठी, जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी जेव्हा हे खूप वाढायला लागल्या, तेव्हा बायका स्थलांतर व्हायला लागले इथून. म्हणजे रेड लाईट एरियाच्या बाहेर आता बायका जाऊन राहायला लागल्यात. मग धंदा करतात परत जातात असं पण आहे. किंवा शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, लॉजमध्ये हा धंदा चालतो. कारण इथे त्यांना त्रास व्हायला लागला, ते बाहेर शिफ्ट झालेत. अनेक अशी पॉकेट्स आता शहरात, पुण्यातच नाही, पिंपरी चिंचवडमध्ये पण आहेत की जिथे महिला एकट्या काम करतात, त्या असुरक्षित आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही खूप गरज आहे. कारण आता इथे 2,000-2,2500 वर महिला नाहीच आहेत. आणि हे फक्त पुण्यात नाही, हे सगळीकडे होतं. ते अननोन पॉकेट आहे, तिथं पोहोचणं तुम्हाला बरंच त्यांच्याच थ्रू, कारण माहिती असतं म्हणजे इथून येऊन जाऊन, कारण त्यांचं नेटवर्क असतं, त्यांचं नेटवर्क. पण ती गरज आहे. कारण त्यांना आता अनेक प्रकारच्या हिंसेला, गँगरेपला सामोरं जावं लागतंय, त्यांच्यापर्यंत सुविधा पोचत नाही. तर ह्या दृष्टीने ते काम करायची गरज आहे. ताई, तुमचं कार्य खरंच प्रेरणादायी आहे आणि मानवतेचा संदेश देणार आहे. समाजातील या घटकांसाठी खरंच तुम्ही समर्पितपणे काम करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. प्रमोद, आजच्या या संवादातून आपल्याला किंवा आपल्या प्रेक्षकांना सेक्स वर्करच्या आयुष्याकडे वेगळ्या संवेदनशील नजरेतनं कसं बघावं हे नक्की जाईल. नक्की. आजपर्यंत आपण वेगळ्या आपण समाजाचे एक घटक म्हणून आपण सुद्धा एक वेगळ्या प्रकारे बघत होतो. आज खूप अशा काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि तुमच्या अनुभवातून, विचारातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आपल्या पुढील कार्यासाठी आम्ही मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमचे जे काही गोल करायचे राहिलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रेस्टॉरंट सांगितलं, खूपच छान संकल्पना आहे, ती नक्की पूर्ण हो. आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला काही फंड रेझिंग सुद्धा मिळो, किंवा तुमचा जो आहे की कायमसाठी काहीतरी करता येईल, किंवा त्या स्त्रियांना पेन्शनच्या स्वरूपात काही करता येईल का, असं काहीतरी घडो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त नक्की करतो. आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते आम्ही नक्की करू. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. समाजामधल्या अशा व्यक्तींकडनं सकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असे अनोळखी मूर्खावेगळी माणसं हा आमचा पॉडकास्ट कायम बघत राहा आणि आम्हाला कायम अशीच साथ देत राहा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.